आणि पाठबळ देणारी आपली सहचारिणी या तिन्ही आमच्या नारी शक्तीला सलाम। आणि महिलांसाठी खास विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं। या स्पर्धेचं आयोजन शिवजयंतीचा उत्सव अगदी साजरा झाल्यानंतर या नाईटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही वकील महिला संघाचे कर्णधार आणि माणिकपूर बी टीमचे कर्णधार, चला लवकरात लवकर आपण यायचंय। अगदी नेत्रदीपक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये महिलांचं विशेष क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। या नारी शक्तीला मनापासून सलाम आहे। पहिलाच बॉल आपण पाहिलात। मी एक्स्ट्रा खेळाडूला विनंती करेन नाव सांगण्यासाठी आपण यायचंय प्लीज। हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 बॉलर्स ने प्लीज आगाशी बी टीमचे एक खेळाडू या एक्स्ट्रा खेळाडू प्लीज। आगाशी बी टीमचे एक्स्ट्रा खेळाडू, त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही। पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि पहिल्याच बॉलवर हॅलो चेक हॅलो यावेळेला आपण पाहिलं तर हा बॉल निघून जाईल बाईटच्या स्वरूपात। डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल। हॅलो चेक हॅलो अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जी भरत पाटील यांच्या कल्पक आणि नेतृत्व कुशल नेतृत्वामुळे या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय चांगला हा फटका पाहायला मिळतोय। व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्युटली सुपर कॅच, फलंदाज बाद। ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। बॉडमॅनचा चांगला वापर केला होता। 1 रन मिळत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते। चांगला टेलिकास्ट, व्हॉट अ शॉट, बॅकफुट पंच केला जातोय। 1 रन तर मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले। D3 वॉरियर्स या टीमची स्थिती चांगला फटका आहे ऑफ साइडला। ऑन द राईज खेळत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। आगाशी बी टीम डॉक्टर वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग करतोय आणि आगाशी 11 बी टीम फिल्डिंग करणारा हा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं यावेळेला कंप्लीट झालं। पहिल्या षटकामध्ये एक बॉल बाकी होता का पंच? पहिल्या षटकाचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले। एक गडेच्या मोबदल्यामध्ये चांगला फटका आहे। 1 रन डायरेक्ट फीट करण्याचा प्रयत्न नेम चुकतोय त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील। एक ओव्हर थ्रोच्या स्वरूपात पाहायला मिळेल। शिवजयंती उत्सव निमित्ताने म्हणतात ना, सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता आणि शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। आदरणीय अमितजी पाटील यांना जेवढं कौतुक करावं त्यांचं कमीच आहे। शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी ही स्पर्धा। चांगला बॉल ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय। कलात्मक गोलंदाजी करत असताना 1 रन पासून वंचित राहिले। डॉट बॉल 8 ला 1। पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। डॉट बॉलची सांगता कलात्मक गोलंदाजी, ब्युटी ऑन द स्किन डीप, वैविध्यता गोलंदाजी म्हणजे कशी असावी। चांगला फटका टक्कन आवाज आलाय परंतु या वेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल 1 रन आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर। 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत। कल्केश पाटील यांनी खूप चांगली धुरा सांभाळली, त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद। ऑन साइट मध्ये खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता। रुबी कट आणि 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले। डॉक्टर वॉरियर्स टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते। आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम। 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागते महिला क्रिकेटच्या
अनुषंगाने आमच्या नारी शक्तीला सलाम आहे. 10-1 2 षटकांच्या समाप्ती अखेर चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केलाय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. षटकार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 16 रन. विनम्रता या वेळेला मात्र नम्रतेने षटकार मारत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. काय फटका खेळलाय विनम्रतेच्या बॅट मधून. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना हवाई सफर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिले. संघाची धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. डॉक्टर वॉरियर्स टीम चांगली बॅटिंग करत असताना विनम्रता बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन ऍब्सोल्युटली सुपर. पुन्हा एकदा मात्र 3 इन रो. क्या बात आहे विनम्रता. चांगली बॅटिंग करत असताना लगातार बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत आणि संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. आकाशी B11 हा संघ खेळत असताना कुणालजी वर्तक यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला. आणि नेहमीच अमे हे चांगलं. आणि आकाशीमध्ये एक स्पर्धा येते ज्या स्पर्धेचं बिगुल वाजलं गेलंय. 19, 20, 21 आणि 22 1 लाखाची स्पर्धा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून जाईल आणि इथे डिक्लेरेशन झोन मध्ये विनम्रताच्या बॅट मधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा. यावेळेला चांगला फटका, परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. कॅचेस विन द मॅचेस. महिला विश्वचषक पाहिला असेल. लॉराचा झेल जर सोडला असता तर अमनजोत कौर हिने डेफिनेटली आपल्याला विश्वचषक मिळाला नसता. मोठा प्रहार तर केला गेलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मेल डिक्लेरेशन झोन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 31 धावा झालेत आणि 32 धावांचं लक्ष्य. जे संघ आलेत त्याने मात्र उपस्थिती नोंदवा. यानंतर आपण बिग बॅश फॉर्मॅटला सुरुवात करूया. $31 रन झालेत आणि 32 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. सुंदर बॅटिंग केली होती विनम्रता या बॅटरने. चला वकील 11 टीम आणि माणिकपूर बी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. अन उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा. 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 धन्यवाद अलकेजी पाटील यांचा. खूप सुंदर आवाज आणि गोड गळ्याचे ध्वनी, आवाजाचे ध्वनी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर यावेळेला थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचंय. हा षटकार दमदार आणि दमखम दाखवणारा रियांच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. अगदी ओरपिच बॉल. बॅटिंग स्टान्स अप्रतिम. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट. रियांच्या बॅट मधून मात्र यावेळेला पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 32 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर सुरुवात चांगली झाली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. आगाशीकरांची हीच ती ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटर काय मितालीने
मितालीने जबरदस्त बॅटिंग केले. पुन्हा एकदा मितालीने गेल्या वर्षात हेच मैदान गाजवलं होतं. युगायुगाचा कर संहार यौवन चाकरी कर सरदार युगायुगाचा कर संहार यौवन चाकरी कर सरदार हर हर करी दरी कपारी हो हर हर करी दरी कपारी मातीत मिळविल्या पैजा त्यानं मातीत मिळविल्या पैजा अन उगवला तारा ती लहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती लहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती लहरा गरजा शिवाजी राजा. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. विंदालीच्या बॅट मधून कडक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. परफेक्ट टायमिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये विंदालीचं मी नाव घेईन. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. श्री गणेश अर्नाळा वर्सेस वकील 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण घ्यायचंय. 25 धावा झालेत आणि अवघ्या आता 7 धावांचं लक्ष. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणार